थँक्यू सो मच योगीजी बडवी सर आल्या तमाम लढक्या क्रिकेट रसिकाचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊयात या मॅच कडे। पहिल्या फेरीची शेवटची मॅच, पहिलाच बॉल पडल्यानंतर जास्त उचली घेतली, वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव नांदगाव आणि त्यांना फाईट करतीये। तुम्ही टीम पाहता खरगर या दोन नामांकित संघांमध्ये ही मॅच। तिसरे पंच लगेचच जायचं, तिसरे पंच चला आम्ही इथूनच बघणार आहोत, याची देखील लक्षात घ्या। षटकातील पुढचा बॉल फडका प्रतिने इडफिटच्या वरच आला, एक्स्ट्रा कव्हरला वेळ उलफाडून आला या पहिल्या इनिंगचा हा पहिला दमदार चौकार। प्रतीकला तुम्ही स्ट्राईक केला, नो स्ट्राईक केला मनीषला पाहता। पहिलं षटक P1चं कॅप्टन कुल ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला। हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर उचली घेतली, नक्कीच पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल। कशा रीतीने बॉल बघा, जवळ जवळ नाकाच्या जवळून बॉल गेला असावा, बीट झाला इथं बॅट्समन। डॉट बॉल आलाय धावा बलकावरती 5। षटकातील पुढचा बॉल फडका चांगला बॉल झालाय, शफल झालेत आणि बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, इथे मात्र सीमा पार चौकार। वरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 9 या आकड्यावरती 9 रन स्कोरबोर्ड वरती। षटकातील पुढचा बॉल बॅटचा कडा, बॉल मागे चाललाय, फिल्डर धावतोय, सीमा पार चौकार। या चौकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती बॅट सातला कडा, बॉल वेगाने फास्ट गेला, तुम्ही पाहिला बॉल सीमा पार आलाय। चौकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 13 रन 13 रन धावपलकावरती। षटकातील पुढचा बॉल फटका चांगला खोदून काढलाय, चालला बॉल लॉंग ऑनला, पॉवर प्लेचा योग्य ते वापर, प्रतीकच्या बट पन्नाला या ओव्हर मधला हा चौथा चौकार 4 आणि 4च्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती। 17 नोव्हेंबर 2012 हिंदुत्वाचे तुम्ही पाहता हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सर्वांना सोडून गेले आणि धावा धावपलकावरती 17। रिव्हर्स असं बाहेर काढलं, बॅटचा कडा लागला असं सांगितलं प्रतीकनं आणि लगेचच पंचांना ऑनफिल्ड पंचांना आऊट दिला विशालनं। लगेच आपण चर्चा करतील, 2 पंच एकत्र येतील, विशाल मात्रे आणि तुम्ही स्क्वेअर लेगचे पंच निलेश मात्रे। अनुभव आहे त्यांना देखील, क्रिकेट कित्येक वर्ष खेळताय चैतनेश्वर कुटारीच्या बाजूनं। गुणलेखच्या भूमिकेत मयूर मात्रेला तुम्ही पाहता, जबरदस्त फलंदाज आहेत आणि KPL अर्थातच कुटारी प्रीमियर लीग लवकरच येते तुमच्या वेटीस या क्रीडा नगरीमध्ये। पुढच्या बॅटचा कडा लागला, तिसऱ्या पंचाकडे आपण जाणार आहोत।
बाटला स्पर्श झाला. कशा रीतीने तुम्ही पाहताय स्थान बदलला लगेचच पंचाला आवाज दिलं. फलंदाज बाद आहे त्यानं सांगितलं बॅटचा कडा लागला आणि लगेच चांगलं टेलिव्हिजन मी नक्कीच कौतुक करीन कॅमेरामॅनचं. आणि त्याच्यानंतर फॉर्च्यून इव्हेंट्स ही वाहिनी तुम्ही पाहताय खूप चांगली क्वालिटी त्यांच्या माध्यमातून अंकित पाटील असतील त्याच्यानंतर भावेश म्हात्रे असतील आमचे कॅमेरामॅन देखील इथे गोट्या त्याच्यानंतर शुभम आणि त्याच्यानंतर अनुज हे 3 कॅमेरामॅन तुमचं देखील स्वागत करू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 18 थोडं फास्ट केला बघा फिल्डिंग करणार टीम थोडं फास्ट 18 रन स्कोरबोर्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये विश्वास पाटील. बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली त्याला बीट केला या बॉलनं. डॉट बॉल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ P2चं हे दुसरं षटक. विश्वास पाटील बॉलिंग ट्रॅक वरती खूप वर्ष दिल्यात क्रिकेटला विश्वासनं खारघरचं प्रतिनिधित्व करत असताना लेजंड खेळाडू या टीमचा तो मात्र बॉलिंग ट्रॅक वरती. फडका चांगला लोणी कार्पेट वेगाने चालला बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा पार ठोकलाय चौकार 4. चौकाराला 22 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅट खिसला बॉल झाला बॉन्ड लाईनच्या दिशेने लॉंग ऑन वरनं फिल्डर आला तोपर्यंत या बॉल वरती मिळती सिंगल. सिंगल न स्कोर पुढे चालला 23 वरती 9 बॉल 22 वरती केल्टुआ प्रतीकांनी 9 बॉल नंतरचा स्ट्राईक इन आला मनीषला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल कट केला गॅप मध्ये ढकलला बॉल चाललाय सरळ कव्हर पॉइंटला जमीनशी वारतार करत असताना गुदगुल्या घेत सीमा पार आलाय हा चौकार 4. मनीष म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या मनीष डीजे वाले कुठे असतील तर जेवायला गेलेत नक्कीच जलपानसाठी ते देखील गेलात. ब्रेक आहे थोडा. वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव 28 वरती स्कोर जाऊन पोहोचला. नारायण शेठ ग्रुप चषक अंकित पाटील यांची स्पर्धा नक्कीच येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये अर्थात नवीन वर्षामध्ये येणार आहे 13 ते 17 5 दिवसाची क्रिकेट स्पर्धा असणार आहे. टॅप केला टापिंग क्रिकेट अंडरम बॉक्स टाईपचा टापिंग स्ट्रोक पाहिला तुम्ही. या बॉलवरती मिळती सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 29. रनर मध्ये बॉल चालला गगनाला फेदून वाऱ्यासोबत वारतार करत असताना ठोकलाय षटकार.
तिसरे पंच चालू आहेत बघा, लक्षात घ्या. या मनीष मात्रे, मनीष आमचे मित्र आहेत, आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. शाळेतले मित्र आहेत आमचे मनीष, एक हॅन्सम बॉय, पर्सनॅलिटी. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओमकार पाटील पुन्हा एकदा आला तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्याच बॉल वरती ओमकार पाटीलच्या उडवला लॉंग ऑन सीमा पलीकडं बॉल चालला षटकार. चांगली बॅटिंग. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस ओलांदी कारफेट लॉंग ऑन ला फिल्डर तुम्ही पाहता सूरजला एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 42. भावेश मात्रे जर कुठे असतील तर या आमच्या व्यासपीठावरती. 42 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. हलक्या हातानं सेन्सेबल क्रिकेट ऑन द कारफेट. एक केली एक्स्ट्रा कव्हर वरनं फिल्डर मनीष प्रयत्न करतो दुसऱ्याचं. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 1ने पुढे जात असताना 43. या भाया मात्रे विनायक मात्रे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. 43 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या बॉल वरती षटकार, त्यानंतर सिंगल आली, पुन्हा सिंगल आली. षटकातील पुढचा बॉल जास्त आपडलाय. इथे मात्र लेग स्लिपला पकडला जे फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आपडला जास्त वाटचा करा लागला. लेग स्लिपला पकडला झेल संपला. मनीषचा खेळ धक्का लागलाय 43 वरती. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा धावपलकावरती 43. चेतनाला बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल. बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. हा देखील अपडला होता तुम्ही पाहता. स्क्वेअरला फिल्डर आला, थोडी खराब झाली. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 44. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय गणेश शेट मात्रे यांना मॅचचा आनंद घेत असताना तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. हे VIP आमचे कक्ष तुम्ही पाहता. मुख्य व्यासपीठ. पायावरती बॉल अक्षरशः यॉर्कर फेकलं, खोदून काढला. फिल्डर तिकडे एक केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नसताना एका धावेच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती 15च्या सरासरीनं 45. रिंग स्टॉली लगेच मैदानामध्ये जाईल आणि धावा धावपलकावरती 45.
जयेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. चौथ्या षटकामध्ये फास्ट केला प्लीज कारगर संघ. यातून विजेता विनर मध्ये आपण मॅच खेळणार आहोत. यातून विजेता आणि तलोजा याच्यामध्ये मॅच लगेचच होईल. षटकातील पहिलाच बॉल ऑलनी कार्पेट बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर उभा. तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 46 या आकड्यावरती. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर धावा येत होत्या आणि आता कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबवल्या. ज्या ओमकारनं पहिल्या षटकामध्ये 18 दिल्या तो मात्र पुन्हा एकदा आला. त्यानं फक्त 10 धावा खर्च केल्या. मोठा फटकाराच्या बादात झेलची शक्यता. फिल्डर तिकडे पकडलाय सोपा झेल. विकेट जबरदस्त. चेतन ची विकेट झाली आहे कॅरी 46. नांदगाव संघाला दुसरा धक्का. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 46. युवा स्पोर्ट नांदगाव त्यांना फाईट करतीये शिवशक्ती खारघर. या 2 संघामध्ये ही मॅच. मनीषाला बॅटिंग करण्यासाठी वसातला कडा बॉल मागे चाललाय. थर्डमॅनला गुदगुल्या घेत सीमा रेषा पार. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीषा बॅटमधनं हा पहिला दमदार चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 50 लागल्यात. बॅटिंग करणाऱ्या युवा स्पोर्ट नांदगाव संघाच्या 50 धावा धावपलकावरती. मनीष फडके चौथ्या क्रमांकावरती आला. हे सर्व आमचं मान्यवर. त्यांचे तुम्ही कटआउट पाहताय ग्राउंडच्या अवतीभोवती. चांगली सजावट मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील कौतुक करायला हवं. रंगरंगोटी करण्याचं काम त्यानं केलंय. फॉर्च्यून इव्हेंटचं देखील स्वागत करू. ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून थेट घर बसल्या जे प्रेक्षक आम्हाला जोडल्यात त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील खूप खूप शुभेच्छा. आणि या स्पर्धेमध्ये मला घटक बनवला त्याबद्दल देखील आपण स्वागत करू नक्कीच. आणि चांगलं सुसज्ज असं क्रीडांगण आहे. या क्रीडांगणामध्ये KPL तुम्ही पाहणार आहात. कुटारे प्रीमियर लीग पुढच्याच महिन्यामध्ये कमिंग सन आहे. त्यामध्ये तुम्ही 40+ खेळाडू आणि त्याच्यानंतर यंगस्टार छोट्या मुलांना देखील आपण ती मॅच पाहणार आहोत. शफल झाला होता. एक लाईन खेळण्याचा प्रयत्न निराश नाराज स्वतःवरती डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती तुम्ही 51 पाहता आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रतिक्रिया तुम्ही पाहता या षटकातील शेवटचा बॉल. फडका बादशाह रनर मध्ये चाललाय. प्रेक्षकांमध्ये लॉंग ऑन सीमारेषा पार ठोकलाय षटकार. धावा धावपलकावरती 57.
आणि स्लोगरचं डेटवरचं हाणामारीचं षटक फॉलिंग ट्रॅक वरती अतिश पाटील पहिल्याच बॉलवरती उडवला बॉल लॉंग ऑफला झेल सोडला साधा झोपा झेल सोडला वैभव कडनं झाली आहे चुकी आणि या बॉलवरती मिळती सिंगल कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं ब्रीद वाक्य एक एक धावेची किंमत किती महत्वाची आहे द्वारलीची स्पर्धा नक्कीच केतन मात्र 134 राहुल पाटील 133 एका धावेनं बाईक गेली होती एक धाव खूप महत्वाची आहे ऑलरेडी गार्बेड बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं या बॉलवरती मिळती आहे सिंगल डबलचा प्रयत्न झाला होता सिंगलच आणि सिंगल स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 59 वरती स्कोर 59 रन उच्चांक करायला टायगरच्या नावावरती फटका चांगला बॉल चाला गॅप फिल्डिंग त्याच्या छान झाली आहे फिल्डर तुम्ही पाहताय अतुलला का फिल्डिंग होती खूप चांगले अफेक्ट तुम्ही पाहता जसा धावत आला एका हातानं तुम्ही पाहू शकला रिप्लेच्या माध्यमातून धावला बॉल ला स्टॉप केलं एका धावेच्या बरोबरीनं 2 धावेच्या बरोबरीनं हा बॉल तुम्ही पाहताय खूप छान आहे डॉट बॉल एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 60 तुम्ही पाहताय 60 रन स्कोरबोर्ड वरती या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकातील पुढचा बॉल लाईन चांगली आहे गुड बॉलिंग कमबॅक खूप छान आहे 60 धावा धावपलक्यावरती धावा आल्या होत्या या षटकामध्ये फक्त 5 चेंडू 3 खर्च केल्या षटकातील शेवटचा बॉल फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हवाई सफर षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 66 आणि का बॅटिंग केली प्रतीकनं ज्याच्या बॅट मधलं 19 बॉल 44 धावेची ज्यानं केली नोट आउट राहिला 66 वरती 2 पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि 67 धावेचा बल्ला मोठं डोंगर उभारला या 67 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील चेस केल्या जातील शिवशक्ती खारघरच्या बाजूनं की युवा स्पोर्ट नांदगाव या मात्र डिफेंड करेल 67 धावा ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज सिद्धे करवल्याचा योगीजी मडवी सरांचा मायक्रोफोन वरती धन्यवाद थँक्यू हॅलो थँक्यू जयेश म्हात्रे यांचा सरचं स्वागत होत आहे खूप चांगलीची स्पर्धा त्यांनी घडवली आहे कुटारी मैदानावरती
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच सौरभ पाटील. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि आपण पाहतोय चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी आयोजित चैतन्येश्वर चषक 2024 शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देय चढवा. आणि नक्कीच आपण पाहतोय चैतन्येश्वर चषकाचा सोहळा. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांचे पण टेक्निकल टीम खरं तर अंकित पाटील आणि सर्व त्यांची टेक्निकल टीम, रंगा बिल्ला, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. एकूण जर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये 66 धावा केलेत तर 67 धावेचं टार्गेट खारघर टीम समोर असेल. तर याच दरम्यान बलप ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच राजूदादा पाटील यांचे बंधुराज पद्मन पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. तर खरं तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पद्मन पाटील साहेब, या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 67 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून खारघर टीमची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू अगदी चांगला होता, पडल्यानंतर ते फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. 13.40च्या सरासरी धावसंख्या बनवायची प्रतिषेधक खारघर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. शिवशक्ती खारघर आणि त्याला फाईट करतोय नांदगाव संघ. वेगवान बॉल पडल्यानंतर आउटस्विंग पाहायला मिळालं, बाहेरच्या दिशेनं बॉल वळला आणि ते लगातार 2 चेंडू बीट झाले. ॲज द ओपनर सलामीवीर विश्वास पाटील. पुराणी चाबल, अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत आणि अद्याप त्याच प्रकारे क्रिकेट खेळताना आपण विश्वास पाटीलला पाहतोय. सेकंड वरती तर नॉन स्ट्राइक एंड वरती वैभव पाटील, सॉरी वैभव मात्रे. बॅटची एज होती विकेटच्या मागे, दोन्ही बॅट्समन एकाच एंड मध्ये. काही आवश्यकता नव्हती, कॉलिंग व्यवस्थित नाहीये आणि त्याचा परिणाम की विश्वास पाटील बॅक टू द डगआउट रनआउट स्वरूपामध्ये. न्यू बॅट्समॅन ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विश्वास पाटील शून्यावरती बाद झाला. भरपूर वर्ष क्रिकेटला दिली आहेत पण तो आज अपेक्षित खेळ झाला नाहीये या मॅच मध्ये. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर, अगदी चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतीये. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. चांगला चेंडू वेगवान होता, पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकलेत, एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये. मयूर फडकेचं कौतुक व्हायला हवं, जो की सुंदर गोलंदाज. पडल्यानंतर चेंडू त्याचा स्विन होतोय आणि पुन्हा एकदा मयूर राईट विथ द विकेटचा हा चेंडू देखील डॉट आलाय. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू त्याने डॉट फेकलेत, म्हणजे मेडन षटक फेकण्याचा मान देखील मिळू शकतो आणि नक्कीच विक्रम देखील तो मैदानाच्या आतमध्ये करू शकतोय. मयूर फडके 5 चेंडू 0 धावा. या ओव्हर मध्ये जी सुरुवात करत तर खारघर टीमला पाहिजे होती ती सुरुवात झाली नाहीये. वैभव मात्रेसाठी देखील बॉल डॉट आणि मेडन षटक. या स्पर्धेमध्ये दमदार प्रदर्शन केलंय. खरं तर मयूर फडकेचं कौतुक करूया आणि टाळ्यानं स्वागत करूया. अप्रतिम गोलंदाजी, मेडन ओव्हर आणि या सीझन मध्ये 4थ्यांदा त्यानं आपल्या मेडन ओव्हर फेकली. खरं तर या वर्षामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यानं मेडन षटक फेकलं. एकूण त्यानं आतापर्यंत 4थं मेडन षटक फेकलंय. काय लेंथ आहे, काय लाईन आहे आणि अप्रतिम गोलंदाजी केली. खारघरच्या खेळाडूंना शांत ठेवलं. खरं तर वैभव मात्रे, त्यानंतर विश्वास पाटीलला. तर याच दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करेल
वल्लभ ग्रामपंचायतीचे सरपंच राजूदादा पाटील यांचे बंधू पद्मन पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय। मी दादांना विनंती करेल, इन्व्हाइट करेल, आपण व्यासपीठावरती यावं। चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटार यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत। व्यासपीठावरती गणेश मात्रे आणि त्यांच्यासोबत कुशेंद्र मात्रे मॅचला एन्जॉय करतात। खरं तर कुशेंद्र मात्रे म्हटलं की एकेकालचं सर्वोत्कृष्ट गोलंदाज 40+ संघातून देखील त्यांनी चांगली कामगिरी केली। टीम टोटल 0 धावा। स्विच हिट ओमकार पाटील च्या बॅट मधून पहिला चौकार। पद्मन पाटील साहेबांचं आगमन, त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यावं। आणि आता ज्यांचं आगमन होतं ते गोविंद गायकर एकटपडा यांचं देखील आगमन झालंय। वेलकम दादा, आपलं स्वागत आहे स्वतःच्या वतीनं। जिंकण्यासाठी लक्ष 67 धावेचं आहे आणि पहिला ओव्हर तर मेडन आलाय, त्यानंतर एक चौकार ओमकार पाटीलच्या बॅट मधून आलाय। टीम टोटल धावापलिकावरती 5 धावा लागलेत। लक्ष भरपूर मोठे 67 धावेचं टार्गेट उभं केलंय। बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। बॉल यावेळेस हवेमध्ये आणि ते विकेट मिळतीये। वैभव मात्रे बॅक टू द डिगआउट, धक्का नंबर 2 मैदानावरती लागलाय। तर अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर झाली आणि खरं तर इथे दुसरा धक्का खारघर संघाला शिवशक्ती खारघर हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय। 2 ताकदवर संघ, अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्यात। आता सध्या 2024 आणि 25 सीझनला सुरुवात झाली, डिसेंबर एंडिंग सुरू आहे आणि नक्कीच या महिन्यानंतर 2025 ला सुरुवात होणार। तर नक्कीच आपण 2024-25 ची सीझन पाहतोय। व्यासपीठावरती गोविंद काना मात्रे हे आले, गोविंद काना गायकर यांचं आगमन झालं आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलंय। साहेबांचं मनपूर्वक आभार। नवीन बॅट्समन येतो मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील, इनेट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती। ही तर खारघर संघाची मेन जोडी आहे, ओमकार पाटील आणि सूरज पाटील। बॉल उडवलाय हवेमध्ये, बॉल यावेळी क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय, चुकलाय, झेल ड्रॉप यश न केला आणि इथे जीवनदान सूरज पाटीलला मिळालाय। सूरज आणि ओमकार शेवटपर्यंत टिकले तर मॅचचा निकाल लावू शकतील एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे, परंतु त्यांना खेळपट्टीवरती थांबणं फार महत्वाचं आहे। पहिलं षटक मेडन आलं, त्यामुळे टार्गेट आता त्यांच्यासाठी खूप मोठं झालं आहे आणि आतापर्यंत टोटल 6 या धावसंख्येवरती 6 रन लॉस ऑफ 2 विकेट, 2 खडी बाद झाल्यात आणि फक्त 6 धावा आल्यात। अद्याप आपण पाहिलं तर 61 धावेची गरज आहे। बीच चेंडू मुसाबाई पटेल यांचं आगमन झालंय, वेलकम, आपलं स्वागत आहे। व्यासपीठावरती त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय। यानंतर लढत देखील तळोजाची असणार आहे। ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय ऑन साइड न लॉंग ऑन रिजन मध्ये, अगदी वेगवान स्ट्रोक, सीमारेषा बाहेर ओमकार पाटीलने ठोकलाय, अजून एक चौकार।
थैंक यू टीजे। कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। आणि दोन्ही खेळाडूंना ते करावं लागेल, मनामध्ये जिद्द ठेवावी लागेल की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे। का सूरज पाटील एक ताकदवर खेळाडू आहे, ओमकार पाटील विस्फोटक खेळाडू आहे, हे दोन्ही जर टिकले तर मॅचला मजा येईल। आणि धावसंख्या सध्या 10 पुन्हा एकदा शपथ झालेत, ऑन साइडला भिडकावलाय बॉल फाईन लेगच्या वरन सीमारेषा बाहेर ओमकार पाटीलनं ठोकलाय षटकार आणि या षटकाराबरोबर ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 16। थँक्यू टीसे। दोन षटकांचा नंतर दोन गडीबाद 16, पहिल्या ओव्हरमध्ये 0 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16। आता आस्किंग रन रेट जर पाहिलं तर स्कोरबोर्ड होती 17.00 राहिलंय, म्हणजे 3 षटक 51 धावा येणाऱ्या मॅच मध्ये खारघर टीमला बनवायचे आहेत। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। स्विच चिटचा वारंवार प्रयत्न, जो नापाक प्रयत्न म्हटलं जात आहे, तर स्विच चिट, रिव्हर्स शॉट, स्कूप हे फार वेगवेगळे फटके आहेत आणि हे फटके जर तुम्हाला योग्य पद्धतीने खेळायचे असतील तर तुमच्याकडे दोन गोष्टी असल्या पाहिजेत। एक म्हणजे तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास पाहिजे। पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय, अजून एक डॉट चेंडूची समाप्ती। एक एक डॉट बॉल आता प्रेशर वाढत जाणार खारघर टीम होती, कारण खारघर टीमची जी सुरुवात होती ती कमजोर राहिली। जेव्हा तुम्ही मोठ्या धावांचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला सुरुवात चांगली करायची असते, परंतु खारघर संघाला ते जमलं नाहीये। आता जिम्मेदारी सूरजच्या खांद्यावरती आहे। सूरज प्रयत्न करतोय परंतु त्याला जागेवरती उभं ठेवलाय। गेली 3 चेंडू तो उभा आहे, का 3 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज मयूर फडकेनं। ज्या मयूरनं पहिल्या ओव्हर मध्ये 6 चेंडू निर्धाव फेकले, तोच मयूर आतापर्यंत 9 चेंडू निर्धाव फेकतोय। हा विक्रम या स्पर्धेमध्ये मयूर फडकेचा आहे, एकूण 9 चेंडू निर्धाव। पुन्हा प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या अवाक्यापेक्षा बाहेर। बॉल वाईडिश लॉंगांच्या वरनं सूरज पाटीलच्या बॅटमधून षटकार। षटकाराबरोबर इथे 22 धावा लागलेत, परंतु आता समीकरण बदलले। ओव्हर मध्ये 4 चेंडू फेकलेत म्हणजे 14 चेंडू शिल्लक राहिलेत आणि इथनं गरज आहे मैदानावरती जिंकण्यासाठी 45 धावेची। 45 रन। पुन्हा एकदा डॉट चेंडू, काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर फडके। इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली। इन स्विंग, आउट स्विंग, त्याच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहेत आणि प्रत्येक बॉल मध्ये तो चेंज करत असतो आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते। वाईटचा इशारा पंचांकडनं पडल्यानंतर चेंडू अगदी बाहेर जास्त गेला, पंचांनी वाईट घोषित केला। अव्वांतर धावसंख्या वाढतीये, आता गरज आहे 44 धावेची। धावा पडकावरती फक्त 23 धावा लागलेत आणि इथनं येणारे चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 44 धावा। पुन्हा एक डॉट बॉल, चांगलं षटक या ओव्हर मध्ये, अवघ्या 7 धावा। पहिलं मेडन ओव्हर म्हणजे 2 षटकं त्यानं फेकली, फक्त 7च धावा दिल्यात। काय गोलंदाजी पाहायला मिळाली मयूर फडकेकडनं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करतोय इथे खारघर संघ आणि त्यानं केले केवळ 23 धावा।
थँक्यू डेझे. तर व्यासपीठावरती काही आपण सन्मान करूया. ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय ते गोविंद गायकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान केला जाईल. गणेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करूया. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 1000चं डोनेशन आलंय ते गोविंद गायकर यांचा सन्मान केलं जातोय. एकटपाड्याचे दमदार व्यक्तिमत्व करे तर गोविंद गायकर यांचा सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं मोमेंटो देऊन इथे गोविंद गायकर साहेबांचा सन्मान केलं जात आहे. बॅटची एज ओमकार पाटील देखील माघारी परततोय आणि आता मॅच मध्ये समीकरण पण पाहिलं की 44 धावा पाहिजेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. टीम टोटल 24 वरती धावसंख्या लागली आहे. बाउन्सर चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय आणि मनपोटी ओव्हर असा इशारा देखील पंचाने दिलाय. परंतु आता सिंगल डबलने सामना कारगिल संघाला जिंकणं भरपूर कठीण होणार आहे. सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेटची गरज होती. मयूर फडकेचं जे पहिलं मेडन षटक राहिलं ते कारगिल संघाला मागात पडलं. त्या ओव्हरमध्ये 9-10 धावा जरी आले असते तरी मी म्हणेन कारगिल संघाचा कमबॅक झाला असता. परंतु कारगिल संघ पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन्स बनवू शकला नाही आणि त्यानंतर घडामोडी आपण पाहिल्या की मॅच मध्ये अजून एक वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. टीम टोटल 26, गरज आहे ती 41 धावेची. बॉल शिल्लक राहिले त्या ओव्हरमध्ये 4 म्हणजे एकूण 10 चेंडूंचा खेळ बाकी. 41 धावा क्रिकेटमध्ये बनवू शकतात. सूरज पाटील हा चेंडू पुन्हा एकदा वाईट, लगातार तिसरा वाईट फेकलाय. चला नेक्स्ट मॅच उस्मान पटेल आपण रेडी राहायचे. संघ कॅप्टन आपण देखील उपस्थित राहा. या मॅच नंतर विनिंग टीम सोबत तुमचा मॅच होणार आहे. डॉट चेंडूची समाप्ती मॅच मध्ये खरं तर आपण पाहिला संघर्ष भरपूर मोठा आहे. कारण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 40 धावेची गरज आहे. येणारे 9 चेंडू 40 धावा. सूरज पाटीलच्या पारीचा देखील अंत झाला आणि कारगिल संघाला एका पाठोपाठ धक्के लागलेत. आता राहिलेत 8 चेंडू आणि 40 धावा. चला तळोजा भाग गेले संघ कॅप्टन आपण उपस्थिती दाखवायची आहे. तर या मॅच नंतर तुमची मॅच लगेच होईल. फक्त औपचारिकता मैदानावरती, कारण सामना आता आपण पाहतोय जास्त मजबूत झालाय. शुभच्या बॉलवरती एक सिंगल घेतली. धावसंख्या 28 आणि शुभच्या अंतिम ओव्हरमध्ये 39 धावेची गरज आहे.
शेवटचा अंतिम षटक औपचारिकता मॅच मध्ये असेल. कारण 39 धावा आता कठीण बनतील. सुरुवात खारघर संघाची कमजोर राहिली. खरं तर सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट जर झालं असतं तर नक्की खारघर संघ या मॅच मध्ये आता मजबूत स्थितीमध्ये असता. नांदगाव संघाने चांगली प्रदर्शन केलं बॅटिंग मधून आणि गोलंदाजीतून. प्रत्येक गोलंदाजीने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. खरं तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 44 धावेची शानदार इनिंग प्रतीक कडून पाहायला मिळाली. गोलंदाजी करताना 2 विकेट देखील घेतल्या. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये चौकार. परंतु आता चौकाराला महत्व राहिलं नाहीये. तर या मॅच मध्ये सामना नांदगाव संघाच्या बाजूने मजबूत झालाय. फक्त औपचारिकता आहे या मॅच मध्ये. चला तळोजा संघ कॅप्टन आपण उपस्थित राहा. या लढतीनंतर विनिंग टीम अर्थात नांदगाव विरुद्ध तळोजा ही बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रतीक विरुद्ध उस्मान अशी लढत होणार मैदानाच्या आतमध्ये. कारण उस्माननं मागच्या मॅच मध्ये 49 केल्या तर प्रतीकने या मॅच मध्ये 44 धावा केल्या. अजून एक विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे लास्ट ओव्हर मध्ये. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. कारण ही मॅच पूर्णपणे एकतर्फा होताना आपल्याला पाहायला मिळाली. खारघर संघ नक्कीच मॅच मध्ये बॅकफूटला गेलाय. लक्षात 67 होतं परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी भरपूर चांगली नांदगाव संघाची राहिली आणि तो संघ आता मजबूत स्थितीमध्ये. केवळ औपचारिकता आहे. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू आहे. चला उस्मान अर्थात तळोजा संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. सामनावीन मैदानावरती सामना जिंकलाय इथे नांदगाव संघानं. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं चांगली कामगिरी केली. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहतो उल्लेखनीय कामगिरी खरं तर केली आहे. बॅटिंग करत असताना प्रतीक हुद्दार ज्यानं नॉट आउट 44 धावा केल्या. गोलंदाजीतून देखील प्रतीकनं चांगलं प्रदर्शन केला. कारण प्रतीकनं 1 ओव्हर फेकली, 2 विकेट घेतल्या आणि अशा प्रकारे तो ठरेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रतीक ठरला मॅन ऑफ द मॅच. थँक्यू टेसे. तुम्ही पाहताय या ठिकाणी मॅच जिंकली ती युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ. अभिनंदन करूया. हार्डलक शिवशक्ती खारघर. प्रतीक हुद्दार ठरला मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 19 चेंडूमध्ये 44 धावेची खेळी केली. गोलंदाजी करताना देखील 2 विकेट त्यानं प्रस्थापित केले. तो प्रतीक ठरला मॅन ऑफ द मॅच. आइए प्रतीक. आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. आमचे सन्मानित कुशेंद्र दादा मात्रे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते आम्ही इथे प्रतीकला मॅन ऑफ द मॅच देतोय. आणि चला तळोजा टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. प्रतीक हुद्दार ठरला मॅन ऑफ द मॅच. 44 धावा प्लस 2 विकेट ही त्याची कामगिरी आणि कुशेंद्र मात्रे यांच्या शुभास्ते त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब. चला दोन्ही कॅप्टन या आपण टॉस साठी. नांदगाव विरुद्ध तळोजा ही बिग फाईट लढत मैदानाच्या